मालती राणी इंद्रा बघितलंस माझ्यावर खोटे आरोप करायचे परिणाम काय होतात ते बघितलंस का? अजूनही वेळ गेलेली नाहीये. मान्य कर की बुवांना मीच वाचवलंय आणि मी निर्दोष आहे. आणि तू कितीही ड्रामा केलास ना तरी त्याने सत्य बदलणार नाही. राणी उठ सावकाश. इंद्रा ही काय पद्धत आहे? अरे तिला लागलंय, ती विवाहिती आहे, तू तिला आधार देत नाहीस? हे संस्कार आहेत का माझे? राणीला ही अशी वागणूक मी खपवून घेणार नाही, सांगून ठेवतोय. आणि माझ्या मुलावर केले जाणारे आरोप मी खपवून घेणार नाही. आता मी कोणाचं काही ऐकणार नाही. कधी ऐकता तुम्ही? अहो, ऐकणारही नाही. इंद्रा जे करतोय ना ते अगदी बरोबर करतोय. हिला हिची लायकी दाखवून द्यायलाच हवी. आणि हिला जर इतका त्रास होत असेल ना तर हिनी माझ्या घरातनं निघून जावं. माझी काहीच हरकत नाहीये. मालती हे बघा, तुम्ही हिला मुलगी माना नाही तर सून माना, मला त्याची पर्वा नाही. पण माझ्या लेकाला त्रास देणारीला मी माझ्या डोळ्यासमोर सहनही करणार नाही. आणि हिला तर मी अगदी चांगलं ओळखलंय. आणि आता मी सगळ्यांना दाखवते ही कोण येते. इंदिरा, जा पाटी घेऊन ये. मालती इंदिरा, पाटी घेऊन ये. ती काय चाललंय तुमचं? आता कोणीही एक शब्दही मध्ये बोलायचं नाही. आता त्यावर लिही, अवदसा अवदसा. मालती तुम्ही हे चुकीचं करताय. आता कोणी एका शब्दाने मध्ये बोलायचं नाही. ही अवदसाच आहे. इंद्रा, लिही. हे घे. आणि आता ही पाटी त्याच्या गळ्यात घाल. मालती मी जसं सांगते तसंच होणार. इंद्रा, घाल तिच्या गळ्यात पाटी. कळलं सगळ्यांना ही कोण आहे? अवदसा आहे, अवदसा.
नाही, ही स्वतःला राणी समजत असेल, पण आजपासून मी तिचं नाव अवदसा ठेवलंय आणि यापुढे मी तिला अवदसा या नावानेच हाक मारणार. हीच लायकी आहे हिची. आणि अजून एक, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ही पाटी गळ्यातून काढायची नाहीस, नाही तर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल. मालती, तुम्हाला हे शोभतं का? हे संस्कार आहेत आपले? ही जे वागते ते बरोबर वाटतंय तुम्हाला? आणि माझं ठरलंय, ही अवदसा मला या घरात नकोय. आणि ही जर या घरात राहिली तर मी तिला अवदसा या नावानेच हाक मारेन. आणि हिला जर या घरात राहायचं असेल तर हिच्या गळ्यातली पाटी हिला काढता येणार नाही. आणि तुमच्यापैकी जर कोणाला हिचा कळवळ येत असेल ना, तर लक्षात ठेवा, माझ्या आणि हिच्यामध्ये जर कोणी आलं ना तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. पण हिला माफ करणार नाही. मालती थांबा. मालती, राणी, वहिनी जरा प्लीज बघता का? राणीकडे, तुझा हात दुखतो. मालती थांबा. भाऊजी, तुमच्या डोळ्यात पाणी. त्याने कचरा गेला असेल बहुतेक. छान. आपली लायकी ओळखून जर या घरात राहिली असतीस ना तर आज ही वेळच नसती आली. खूप उड्या मारत होतीस ना, काय झालं? आपटलीस जमिनीवर. उर्मिला, अगं काय बोलतेस तू? हे काही काय बोलले मी? या भिकारड्या लोकांची या महाडिकांच्या घरात राहायची लायकी सुद्धा नाहीये. पण सतत ही पुढे मागे करत असते. हो गाता. ये, हळू. हळू. हॅलो, केटी कंपनीची सगळी महत्वाची कागदपत्र घेऊन या. हो सर, पण का, कशासाठी? मला जे करायचे ते जपूनच करायला लागेल आता. हे केटी वगैरे सगळे इंद्राणी आबांचे चमचेत. मॅ कमी सर. या. आणले पेपर्स? हो सर, पण कशासाठी? काही नाही, नवीन डील्स करायचे आहेत, त्यासाठी लोनसाठी अप्लाय करावं लागेल. सो कागदपत्र जमा करतो. डील्स? कुठली डील्स? केटी, आता बिझनेस वाढवायचा आहे तर मोठ्या उड्या माराव्याच लागतील ना. पण इंद्रा सर असं काही म्हटलेच नव्हते. आता एमडी कोण आहे? मी. आता मी बघतोय ना सगळं. सो बिझनेस वाढवायला म्हणून. पण सर, आबांनाही सगळं माहिती आहे का? सांगेन की. सर, पण मला वाटतं आपल्याला आता लोन घेणं शक्य नाही. कंपनीच्या फायनान्शियल कंडिशनचा पण विचार करायला हवा. आपल्यावर आधीच खूप लोन आहे सर. कोणी सल्ला विचारलाय केटी? का सल्ले देतोय? कितींदा आठवण करून द्यायचे की बॉस मी आहे. आणि तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला ना बांधील नाहीये मी केटी. डॉक्युमेंट दे आणि निघ. लय दुखतंय का ग बाळा? हो. थोडी कळसोस. मी काय म्हणते राणी, आपण डॉक्टरांकडे जाऊया का ग? नाही नको, हे असं शेकून होईल बरं.
बर मी एक काम करते, मलम घेऊन येते. धर तोपर्यंत तू शेक, मी आलेच. रेडी? सर तुम्ही काय करताय इथं? एक्स्ट्रीमली सॉरी. मी हे स्वतःच्या हाताने तुझ्या गळ्यात मी असं नाही करायला हवं होतं. मी नाही बघू शकत तुला एवढा त्रास होतो. सर हे सोडत तुम्ही जा इथून. नाही जाणार मी. तुला असा एवढा त्रास होताना एकटीला सोडून नाही जाऊ शकत मी. हे बघा सर, तुम्ही जा बरे. कोणी आपल्याला पाहिलं ना तर हे सगळं वाया जाईल. तुम्ही प्लीज ऐका, जा. आय डोंट थिंक हे वर्क होईल. मला असं वाटतं आपण हे सगळं इथेच थांबवूया. याने फक्त तुला त्रास होणार आहे, दुसरं काही नाही. सर हेच तर हवंय त्या माणसाला. आणि मला जेवढा त्रास होईल ना तेवढा तो माणूस गाफील राहील. तुला कळत कसं नाहीये? मला नाही सहन होते हे सगळं. आई फक्त तुला त्रास देत राहील आणि मला तुझ्यासाठी काही करताच येणार नाही. नाही अगं, आत्ताच किती लागलंय तुला. मी नाही रिस्क घेऊ शकत राणी. सर असं करून कसं चालेल बरं? आणि तुम्ही नका काळजी करा, काही नाही होणार मला. आणि रत्नाई आहेत ना, त्या लावतायत औषध, वाटेल मला बरं. बघा या प्रकरणाच्या मुळाशी जर आपल्याला जायचं असेल ना तर हे आपल्याला करायलाच लागेल. तुला कसं समजवू मी? तुला कळतंय का, या सगळ्यात फक्त तू एकटी सफर होते आणि मला तुझ्यासाठी काही करता येत नाही ना, याचा त्रास होतोय मला. सर तुम्ही त्रास करून घेऊ नका प्लीज. बघा आपल्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे आणि काही होणार नाही, मला तुम्ही विश्वास ठेवा. मला एक सांग, तुझ्या जागी मी असतो आणि मला हा सगळा त्रास झाला असता तरी तू हेच म्हणाली असतीस? सर तसं नाहीये, पण काय नाही सहन झालं असताना मी तरी का सहन करू? ऐक माझं राणी, आपण हे सगळं थांबवूया. आता दाखवते त्या राणीला, तिला मी एवढ्यावरच सोडणार नाही. आता तर इंद्राई माझ्या बाजूने. सराव आता कुठे आपण हे नाटक सुरू केलंय? काहीच हाताला लागलं नाही. आपण थोडा अजून प्रयत्न करूया. तुला त्रास देऊन मी काही करणार नाहीये राणी. सराव काही त्रास बीस होत नाहीये मला, आणि झालं तरी ठीक आहे. हे बघा या प्रकरणाचा जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही ना तोपर्यंत आता थांबायचं नाही. मग कोणाला कितीही त्रास होते. काय करू म्हणजे तुला समजेल? आता हेच काय, कोणीही मध्ये आलं तरी मी त्या राणीला, त्या औदसेला सोडणार नाही. जितका त्रास तिने दिलाय त्याच्या 10 पट त्रास देऊन तिला मी या घरातून बाहेर काढणार आहे. औदसेच्या गळ्यात औदसेच्या नावाची पाटी अगदी शोभून दिसते. काय झालं? हात दुखतोय? एकच मिनिट.
बोलावलीस ना माझ्या घराला? माझा नवरा तुझ्या बाजूनी बोलतो म्हणून चोकावली होतीस ना? तुला माहिती नाही ही मालती महाडीत काय चीज येते हे. आता मी तुला अशी तशी सोडणार नाही. माझ्या मुलाच्या आयुष्यात तुझ्यासारख्या अवदसेला मी राहूच देणार नाही. विचार करा, अजूनही वेळ गेलेली नाही. जर हा त्रास सहन होत नसेल ना तर या घरातून निघून जायचं. हे बघ, हेच नकोय मला. बघू दाखव. मी बर्फ लावून देऊ का त्याच्यावर? नाही, मलम लावतो. एक मिनिट, एवढं सगळं होऊन पण का थांबायचंय? आपण डॉक्टरकडे जाऊया. चल. शांत व्हा तुम्ही. काही होत नाहीये, एवढा त्रास नाही होते मला आणि एवढं सहन करू शकते. अगं पण मी नाही करू शकत ना सहन. ते काय नाही, आपण लवकरात लवकर याचा सोक्षमोक्ष लावूया. मला ना कळत नाहीये आईला एवढा राग काय तुझा, का अशी वागते ती? कधी कधी तर मला असं वाटतं या सगळ्या मागे आईच तर नसेल ना. नाही सर, काय बोलताय तुम्ही? मालती मॅडम असं का करतील? आता जे काही वागते ना ती, त्यावरून तरी मला हेच वाटते तिनं काही करू शकते. असं नका बोलू तुम्ही. आई आहेत त्या तुमच्या. तरी मला हेच वाटते. देवा, आता आणखीन परीक्षा नको बघूस बाबा आमची. ह्यांना लवकर बरं कर. आता सहन करायची ताकद नाही उरली माझ्यात. डॉक्टर साहेब कसं आहे तो ती आता? बुवांच्या शरीरातलं विष कमी झालंय, धोका टळलाय. पण काय डॉक्टर? बुवा कोमातून कधी बाहेर येतील हे आता काही नक्की सांगता येणार नाही. डॉक्टर साहेब काय लागेल ते करा, पण ह्यांना शुद्ध देवा ना डॉक्टर साहेब. आम्ही 100% त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. शेवटी परमेश्वराच्या हातात सगळं आहे. आम्ही नक्की प्रयत्न करू. हे बघा, तुम्ही असं इथं बाहेर थांबू नका. उद्यापासून तुम्ही त्यांच्यासोबत थोडा वेळ राहा. तुम्ही जरा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. पण मी त्यांच्याशी बोलले तर त्यांना ऐकू येईल. तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पडत जाईल. ते बोलू शकणार नाहीत, पण कधी ना कधी ते नक्की तुम्हाला रिस्पॉन्स देतील. ठीक आहे. आणि पायी माझ्या जीवाचे हाल. समोर आली तरी डोकं फिरतं माझं. मी एवढ्यावर गप्प बसणार नाही. राणी, ही तर फक्त सुरुवात आहे ग. पुढे पुढे बघ, ही मालती महाडीत तुझे काय हाल करते ते. तुला इतके चटके देणारे, इतकं काय काय सहन करायला लावणार आहे ना. आणि आता तर इंद्राही तुझ्या सोबत नाहीये. खरंच तुम्हाला असं वाटतंय? तुम्हाला मनापासून वाटतंय?
इंदिरा भाऊजी राणीच्या बाजूने नाहीयेत ते? हो, मला नाही वाटत तसं. काय म्हणायचंय तुला? आपल्याला जरी इंदिरा भाऊजी आपल्या बाजूने वाटत असले ना तरी तसं नाहीये. त्यांना अजूनही राणीबद्दल काहीतरी वाटतंय. शक्यच नाही. तू बघितलंस ना, इंद्रानी अवदसा लिहिलेली पाटी कशी राणीच्या गळ्यात घातली. तू बघितलंस ना, तो कसा तिच्यावर आवाज चढवून बोलत होता. अगं कोणाला सहन होईल ती? आणि इंद्रा माझा मुलगा आहे. ते इतके दिवस ती त्याला भुलवत होती, पण आता इंद्राला कळलंय राणी खरंच कशी येते. आता तो बरोबर तिला सरळ करेल. असं तुम्हाला वाटतंय? इंदिरा भाऊजींच्या डोळ्यात मी पाणी पाहिलंय. तुम्ही राणीला त्रास देऊन निघून गेलात. राणीला त्रास झाला, पण त्याचबरोबर इंदिरा भाऊजींना सुद्धा त्रास झालेला मी ऑब्झर्व केलंय. नाही नाही, शक्यच नाही. हे खोटं आहे. हा, असं होऊच शकत नाही. आणि तसंच असेल तर ठीक आहे, तुला जर संशय असेल तर या शंकेचं निरसन व्हायलाच हवं. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा. राणी, अगं काय करतेस तू? हे मी करते ना. तू का स्वतःला त्रास करून घेतेस बरं? आशाने परत हात जास्त दुखायला गेला. आई एवढं काही नाही, काही होत नाही. द्या तुम्ही, मी करते. दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरून तुला किती त्रास होतोय ते. पण मी म्हणते, स्वतःला एवढा त्रास होत असताना ही सगळी कामं करायची काही गरज आहे का? मी करते ना. तुला असा त्रास होताना मला नाही बघवत राणी. नाही होत मला त्रास, मी करते. द्या. म्हणजे तू ऐकणारच नाहीयेस का? वहिनी, ती कधी कोणाचं ऐकते का? बघा ना, अजूनही स्वयंपाकाला लागलेली नाहीये. ए राणी, रात्रीच्या जेवणात सगळ्यांसाठी भाकऱ्या बनवायच्या आहेत. प्रत्येकी 2-2 या हिशोबाप्रमाणे करायला घे. चला कामाला लागा. हो हो, 12 भाकरी लागतील, करते मी. तुम्ही राणी आहात, ती करेल. तुमच्या हातात पीठ मळण्या एवढा जोर नाहीये, कळलं? आणि भाकरी छान मऊ लुसलुशीतच व्हायला हवी. आम्हाला काहीतरी खायला घालू नकोस. मालती, अगं तिचा हात दुखावला गेलाय ग. मी करते. मी राणीला सांगितलंय ना, मग भाकरी राणीच करणार, कळलं? आणि हातपाय दुखायची कारण ना माझ्या समोर चालणार नाही. तिचा हात दुखतोय म्हणून काय सगळ्यांनी उपाशी राहायचं का? मुक्काट्याने कामाला लाग. गिळायला मिळतं ना फुकटचं, मग काम करायला नको. बरं बरं, ते करेल मी. फक्त मत गरज नाहीये. मी आणि उर्मिला बाहेर चाललोय शॉपिंगला, तुम्ही चला. उर्मिला चल ग, चला. आता तुझी मदत कोण करतं बघूच. इंद्राई बाहेर गेलाय आणि रत्ना वहिनी माझ्या सोबत आहे. आता कर मोडलेल्या हाताने भाकरी.